बारामतीमध्ये दोन्ही पवारांना पाडा असं आवाहन माजी मंत्री विजय शिवतारे यांनी जाहीर सभेत केलं। बदला घेण्याची वेळ आली आहे असं म्हणत शिवतारेंनी अजित पवारांना उघड धमकी दिली आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी उघड धमकी देऊन विजय शिवतारे यांचा पराभव केला होता। त्यामुळे 2019चा वचपा शिवतारे आता काढणार का असा प्रश्न आहे। पाहूयात। बारामतीत दोन्ही पवारांना पाडा, विजय शिवतारेंचं जाहीर आवाहन। आता सगळ्यांनी मिळून एकदाच ह्याना पाडा। बदला घेण्याची वेळ आली आहे, शिवतारेंची अजितदादांना धमकी। आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली। शिवतारेंना दिलेली ती धमकी अजितदादांना भोवणार। तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ। बारामतीत विजय शिवतारेंनी शरद पवारांसह अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटले। बारामतीत दोन्ही पवारांना पाडा असं आवाहन माजी मंत्री विजय शिवतारेंनी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। शिवतारेंनी स्वतः निवडणूक लढवण्याचेही संकेत दिले। त्यामुळे बारामतीमध्ये दोन्ही पवार विरुद्ध शिवतारे असा सामना रंगण्याची शक्यता आहे। अशावेळी अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची ही शक्यता आहे। अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती। हा काय कोणाचा सातबारा नाहीये की सतत बारामतीतच 50 वर्ष खासदार पाहिजे, पुरंदरचा पाहिजे, भोरचा पाहिजे का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं 5-5 वेळा, 10-10 वेळा। आज पालखी तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी, अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा। तू कसा निवडून येतो तो पाहतो। आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली। उद्या 2-4 दिवसात जे काही जाहीर होईल तेवढेच मी सांगेन। दोन पवार वर्सेस पुरंदर, विजय बापू शिवतारे, भोर, इंदापूर सगळे उभे, सगळ्यांनी ह्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड। आता सगळ्यांनी मिळून एकदाच ह्याना पाडा। जाऊ द्या यांचा कार्यक्रम, इतिहास घडू द्या। या पुरंदरने इतिहास घडवला। विजय शिवतारेंनी जुने हिशेब चुकते करण्याची भाषा केली आहे। 2019च्या निवडणूक प्रचारात अजित पवारांनी विजय शिवतारेंना जाहीर धमकी दिली होती। तू आता आमदार कसा होतो म्हणत अजित पवारांनी शिवतारेंना निवडणुकीत पाडण्याचं दिलेलं ओपन चॅलेंज प्रचंड चर्चेचा विषय ठरलं होतं। विजय शिवतारे तर काय पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही आणि म्हणतोय बाबा जाऊ द्या गप बसा। याचं तर उर नुसतं भरून आले, त्याला काय करून काय नाही। तो आता 2019ला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे। अजितदादांच्या या धमकीनंतर शिवसेनेच्या विजय शिवतारेंना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता। काँग्रेसच्या संजय जगताप यांनी त्यांचा 30,820 मतांनी पराभव केला होता। 2009ला पहिल्यांदा पुरंदरमधून आमदार म्हणून विजय शिवतारे निवडून आले। 2014ला भाजप शिवसेना सरकारमध्ये ते मंत्री झाले। 2019 विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या एका भाषणामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। 2019ला मावळ लोकसभेसाठी शिवसेनेचे प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं। शिवसेना फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला। बारामतीमध्ये महायुतीकडनं सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। त्यातच माजी मंत्री शिवतारेंनी देखील बारामतीच्या मैदानात उतरणार असल्याचं जाहीर केल्याने अजितदादांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात तब्बल 5,80,000 मतदार असल्याचा दावा विजय शिवतारेंनी केलाय। सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी अजित पवारांना महायुतीतल्या मित्रांची गरज लागणार आहे। शिवतारेंनी दोन्ही पवारांविरोधात जाहीर भूमिका घेतल्याने सुनेत्रा पवारांना फटका बसण्याची शक्यता आहे। मी स्वतः उभा राहणार ना, इच्छुक नाही, मी उभा राहणार, मी स्वतः उभा राहणार। आता ते नेते ठरवतील काय, पण मी उभा राहणार। अजित पवारांना मिळाली किंवा आणखी त्यांना मिळाली, पवार घराण्यातलं कोणी असेल त्यांच्या विरोधात मी लढणार। नरेंद्र मोदी विचार मंच, आम्ही त्यांच्या विचारांना मानणारे आहोत।
ते आपल्याला एकलव्याची गोष्ट माहिती आहे, ते धरून आम्ही लोकांच्या हितासाठी लोकशाही पद्धतीने योग्य न्याय होण्यासाठी लढणार. राजकारणात कुणी कायमचा शत्रू किंवा मित्रही नसतो असं म्हणतात, पण राजकीय हिशेब चुकते करण्याची संधीही कुणी सोडत नाही हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे 2019च्या निवडणुकीत अजितदादांनी दिलेल्या धमकीचा वचपा शिवतारे काढणार का हे पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.